आता जी तुम्ही दृश्य पाहताय ती पाहिल्यानंतर मुंबईतल्या भटक्या कुत्र्यांची दहशत ही तुमच्या लक्षात येईल। दाक्षिणात्य अभिनेत्री पारुल यादववर भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं। 23 जानेवारीला पारुल यादव तिच्या पाळीव कुत्र्याला घेऊन घरी निघाली होती। त्यावेळी जोगेश्वरी परिसरातील भटक्या कुत्र्यांनी पारुलवर आणि तिच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केला होता। 4 ते 5 भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात पारुल गंभीर जखमी झाली। पारुलवर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत। काश्मीरमध्ये झालेल्या हिमस्खलनात महाराष्ट्राचे आणखी 3 जवान शहीद झालेत। वाईचे गणेश ढवळे, सांगलीचे रामचंद्र माने आणि परभणीचे बालाजी अंबोरे असे महाराष्ट्राचे 3 वीर शहीद झालेत। 28 जानेवारी रोजी काश्मीरच्या मच्छिल सेक्टरमध्ये हे जवान बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सापडले होते। तिथून त्यांची सुटका करण्यात आली। गंभीर जखमी जवानांना उपचारांची गरज होती, मात्र खराब हवामानामुळे त्यांना तिथून हलवणं शक्य झालं नाही। अखेर खराब हवामान असतानाही हेलिकॉप्टरनं त्यांना हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र उपचारापूर्वीच या तिघांचाही मृत्यू झाला। 26/11च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तसंच जमात उल दावाचा मोहरक्या हाफिज सईद याला नजरकैदेत ठेवल्याची माहिती पीटीआयकडून मिळाली आहे। पाकिस्तान सरकारनं लाहोरमध्ये असलेल्या हाफिज सईद याला नजरकैदेत ठेवले। पाकिस्तान सरकार हाफिजची संघटना जमात उल दावावर कारवाई करण्याची शक्यता आहे। मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे ही कारवाई केली असल्याचं हाफिज सईदनं म्हटलं आहे। आज राज्यभर मराठा समाजाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। मराठा आरक्षणाच्या मागण्यांसह अन्य मागण्यांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सरकार चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। यामध्ये मोठ्या संख्येनं मराठा समाजातील लोक रस्त्यावर उतरतील। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। तर 6 मार्च रोजी मराठा समाजाचा भव्य क्रांती मोर्चा मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे। मोदी सरकार महात्मा गांधींना कॅलेंडरवरून हटवू शकतं, पण लोकांच्या हृदयातून नाही, असं म्हणत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी मोदींवर टीका केली। गांधी हत्या आणि संघ प्रकरणाची भिवंडी कोर्टात सुनावणी होती, त्यासाठी राहुल गांधी भिवंडी कोर्टात हजर होते। या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 मार्चला होणार आहे। त्या दिवशी राहुल गांधींची साक्ष नोंदवली जाईल। 2014च्या लोकसभा प्रचारादरम्यान महात्मा गांधींच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात आहे, असं विधान राहुल गांधी यांनी केलं होतं। त्या संदर्भातल्या खटल्याचा निकाल सुरू आहे। मेरी लड़ाई विचारधारा के खिलाफ लड़ाई है। वही विचारधारा जिसने गांधी जी की हत्या की, वही विचारधारा जो गांधी जी को खादी ग्रामोद्योग के पोस्टर से हटा रही। गांधी जी हिंदुस्तान के लोगों के दिल में हैं, उनको मिटाया नहीं जा सकता है। उनकी हत्या जरूर कर दी, मगर उनको कभी मिटाया नहीं जा सकता है, इसलिए मैं यहाँ आया। माथेरानमधील अनधिकृत बांधकामं तोडण्यासंदर्भात हरित लवादानं आदेश दिल्यानंतर आता स्थानिकांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून माथेरानमधील रहिवाशांनी 1 दिवसाचा लाक्षणिक बंद पाडला। माथेरान हे इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्यात आलं, त्यामुळे इथं असलेलं अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश हरित लवादानं दिलेत। या आदेशानुसार 2003 नंतर झालेलं अनधिकृत बांधकाम तोडलं जाणार आहे। या विरोधात आता माथेरानमधील नागरिक आक्रमक झालेत।